नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो आहे जय आणि शर्वरी एकत्र येऊन दोघांमध्ये झालेल्या प्रेमाचा. तर आता जय हा बुलेटवरती आता शर्वरीला पाठीमागे बसून आता बुलेट चालवत असतो. तर आता शर्वरी म्हणते की अरे शायनर, तू या स्पीडने जर गाडी चालवली ना, सगळेजण तुला ओव्हरटेक करून जातील. तर आता जय म्हणतो की शांत बस तू, मी खूप दिवसांनी गाडी चालवतोय आणि मी काय तुझ्या बेबोसारखी गाडी नाही चालवत. तर शर्वरी म्हणते माझ्या बेबोला नाव ठेवायचं नाही बरं का. आणि आता जय म्हणतो की मी काय तुझ्यासारखी गाडी नाही चालवत, मी बरोबर गाडी चालवतो. तर शर्वरी म्हणते की ना, तुला सांगावं लागतंय. आणि त्यानंतर आता शर्वरी म्हणते की शायनर गाडी फास्ट चालव. आणि आता जय अचानक आता समोरून आता एक चिखलाच्या पाण्याचा खड्डा येतो आणि लगेच आता जय अर्जंट ब्रेक दाबतो आणि बुलेट थांबवतो. तर त्याच वेळेस आता तो जाऊन शर्वरी ही तिचे दोन्ही हात जयच्या पोटाला लावते. तर त्याच वेळेस जय हा शर्वरीकडे एकटक नजरेने बघू लागतो आणि त्यानंतर प्रेमाने आता जय हा शर्वरीकडे बघत आता बुलेटवरती आता पुन्हा स्पीडने बुलेट चालवतो आणि दोघेही एन्जॉयमेंट करत पुढे जातात. आणि इकडे आता दरवाजेची बेल वाजताच आता बिंदू ही दरवाजा उघडते. तर आसावरी ही समायरासोबत तिथे आलेली असते आणि तिला बघून बिंदू मोठमोठ्याने ओरडत आता मॅडम असे म्हणत आता तेजूकडे येते. तर तेजू म्हणते काय झालंय तुला. आणि इकडे आता तेजू म्हणते की काही वाघ वगैरे आला की काय. बिंदू म्हणते की वाघीण आली वाघीण. आणि तेजू आता आसावरीला बघते आणि म्हणते की आज ही अशी काय इथे. तर आता समायरा म्हणते की मम्मा तुला भेटायची इच्छा झाली होती तिला, म्हणून ती इथे आली. आणि इकडे आता तेजू म्हणते की मग तुला हेही माहीत असेल की गौतम घरी नाही आहे म्हणून. तर आसावरी म्हणते की हो, आणि मम्माने मासे पाठवले होते. आणि समायरा म्हणते की यांच्या मम्मीने ना खूप मासे आणले होते, त्यामुळे काही मासे खानोलकरांकडे घेऊन जा असे त्या म्हणाल्या. आणि आसावरी म्हणते नाही नाही, मम्मीने ना सिरियसली तुमच्यासाठी केली. तर तेजू म्हणते मी गंमत केली. आता इकडे तेजू म्हणते की जय आणि गौतम बाहेर गेले. तर आणि आई सुद्धा आता मैत्रिणीकडे लंचला गेली. आणि तेजू म्हणते की मी काही मासे खाणार नाहीये. तेव्हा आता तेजू आसावरीला ते मासे घरी घेऊन जायला सांगते. आणि समायरा म्हणते की जर तुम्ही खाणार नसेल तर मी सुद्धा कशी खाऊ. आणि तेवढ्यात आता तेजू म्हणते की बरं जाऊ दे ठेव. तर आशावरी खुश होती. आणि प्रमिलाने जर एवढ्या प्रेमाने पाठवले तर मग आपण कसे माघारी पाठवायचे नाही का, असे तेजू बोलते. आणि इकडे आता तेजू म्हणते की बरं तुम्ही बसा आणि तुम्हाला काही कॉफी वगैरे घ्यायची का. तर आसावरी म्हणते की नाही नाही येतो आम्ही. तर आता तेजू म्हणते की बरं चालेल, मला सुद्धा एक मीटिंग आहे. आणि लगेच आता समायरा म्हणते की मी सोडते तिला. पटकन आसावरी तेजूच्या पाया पडते आणि म्हणते अरे बापरे संस्कारी मुलगी. आणि इकडे आता जय आणि शर्वरी अखेर त्यांच्या बुलेटवरती आता डिस्ट्रीब्युटरच्या मीटिंगसाठी तिथे येतात. तर सगळे डिस्ट्रीब्युटर तिथे आलेले असतात आणि प्रत्येकजण आपापले नाव आता जय आणि शर्वरीला सांगतो. आणि सगळेजण आता डिस्ट्रीब्युटर आता जयला नमस्कार करतात. तर जय त्याची ओळख करून देतो, म्हणतो की मी जय खानोलकर. आणि सुरुवातीला ते तिथे आल्यामुळे जय त्यांना धन्यवाद देतो. तेव्हा आता जय म्हणतो की आम्ही इथे प्रॉडक्ट विकायला नाही आलो, तर तुमचे ना सगळे अनुभव आम्हाला ऐकायचे. आणि त्यानंतर आता तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असे म्हणत आता जय त्या डिस्ट्रीब्युटरशी आता बोलतो. तर शर्वरी सुद्धा त्या डिस्ट्रीब्युटरशी बोलते आणि त्या प्रॉडक्टची माहिती जय आणि शर्वरी आता त्या सगळ्या डिस्ट्रीब्युटरला देतात. आणि जय म्हणतो की आपण कंपनीचे विक्रेता नाही तर एकमेकांचे पार्टनर आहोत. आणि आता ते सगळं बघून ते डिस्ट्रीब्युटरमध्ये एक डिस्ट्रीब्युटर म्हणतो की असं कधीच झाले नाही, एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक एका छोट्या डिस्ट्रीब्युटरशी स्वतः बोलायला आले. आणि इकडे आता जय म्हणतो ज्यांना बिझनेस करायचा असतो ना, त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो आणि या सगळ्यांचा फायदा आपल्यालाच होणार असल्याचे जय बोलतो. आणि फक्त नॉर्मल बोलण्यापेक्षा तुमच्याशी बोलून तुमचं मतं जाणून घेणं आमच्याशी खूप महत्त्वाचं असल्याचे आता शर्वरी सांगते. आणि आमची तयारी असल्याचे सांगून ते डिस्ट्रीब्युटर म्हणतात की या भागात आपली अमृतधारा आम्ही नक्कीच पोहोचवू असे आता बोलतात. आणि तेवढ्यात ते डिस्ट्रीब्युटर म्हणतात की साहेब तुम्ही जर मुक्कामी असताल तर आमच्या इकडे आज एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात तुम्ही या. आता इकडे समायरा ही आसावरीला घेऊन बाहेर येते आणि म्हणते की मम्माचं ना कधी कधी कळतच नाहीये. आता बघ ना, कधी कधी ना ती खूप छान बोलते आणि कधी कधी बोलतच नाही. तिला मध्ये आता टॉन्ट मारायची काय गरज होती. आणि समायरा म्हणते की मावशीने एवढे प्रेमाने मासे बनवले होते तर घ्यायचे ना. म्हणे मी स्टाफला देईन, ड्रायव्हरला देईन, याला देईल त्याला देईल, कशाला हे बोलायचं. आणि समायरा म्हणते की तुला सुद्धा हे आवडलं नाहीये ना. तर आता आसावरी म्हणते की चल ना ताई आपण जाऊयात. तर समायरा म्हणते सेम बिहेवियर, किती साधी आहेस तू आसावरी ताई. आणि इकडे आता समायरा म्हणते की तू एवढी साधी आहे, मम्माला ती आवडत नाही, तरी सुद्धा गौतमच्या हौसाखातर तिने लग्नाला होकार दिलाय. पण तिच्या मनाने अजून परमिशन दिली नसल्याची समायरा बोलते.
आणि तिने अजून फायनल केलेलं नाही आहे. कदाचित इनिशियल स्टेज असेल म्हणून नसेल केलं तर असावरी घाबरते आणि हसतच आता खुश होत समायरा म्हणते चल जाऊयात. आणि इकडे आता जय आणि शर्वरी बाजूला येतात. तर जय फोनवर बोलू लागतो. तेवढ्यात पाठीमागून काही गुंडांच्या बाईक तिथे असतात. ते गुंड शर्वरीकडे बघत आणि जयकडे बघत म्हणतात की बघ काय चिकना आहे तो आणि त्याची गर्लफ्रेंड बघ बघ जरा. आणि लगेच आता ते गुंड एकमेकांना शर्वरीकडे बघत म्हणतात की ए भाई त्याची बाई बघ किती सुंदर आहे आणि बाईकही बघ. तर जयचे लक्ष फोनवर बोलत असताना आता त्या गुंडांकडे जाते आणि जय त्यांचे बोलणे ऐकताच आता रागाने जय त्याच्या बाईक समोर येतो आणि मोबाईल शर्वरीकडे देत आता म्हणतो की चल बस गाडीवरती. आणि लगेच आता बाईक भरधाव वेगाच्या त्या इंडिकेटरवर घेत आता इकडे बुलेट चालू करताच आता शर्वरी म्हणते की शायनर तू काय करतोय. तर रागाने जय म्हणतो कधी कधी ना लोकांना त्यांची लायकी दाखवून द्यायची असते. आणि लगेच आता बाईकवरती बसत आता भरधाव वेगाने जय आता त्याची बाईक चालवू लागतो. पण त्याच वेळेस ते गुंड आता जयच्या पाठलाग करू लागतात. पण ते बघून आता इकडे शर्वरी म्हणते की शायनर तू काय वेडा झाला का. तर जय म्हणतो की कधी कधी ना त्या लोकांना लायकी दाखवायची असते ना तीच लायकी मी दाखवतोय. आणि आता एकासुद्धा गुंडांना आता जय हा पुढे जाऊ देत नसतो. आणि आता शर्वरी ही घाबरलेली असते. गुंड आता जयच्या पाठीमागे बाईक घेऊन येत असतात. तर जय त्याच्या बाईकवरून आता भरधाव वेगाने जाऊ लागतो. आता जयने एकालाही पुढे जाऊ दिलेलं नसतं. आणि लगेच आता जय त्याची बाईक थांबवतो आणि म्हणतो की हे बघा तू पुन्हा जर तू बाईकडे वाकड्या नजरेने बघितलं तर बाईक चालवायची सोड पण तुला सायकलसुद्धा चालवता येणार नाही आहे. आणि लगेच आता जय शर्वरीकडून गॉगल घेऊन त्याचे गॉगल घालतो आणि त्यांच्याकडे बघतो. आणि इकडे आता समायरा आणि आसावरी घरी येतात. तर पमा म्हणते अरे आलात तुम्ही आणि तुम्ही गेल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला होता मासे कमी तर नसेल पडले ना. आणि पमा म्हणते की पुरले ना सगळ्यांना मासे पुरले ना. आणि समायरा बोलू लागताच इकडे आसावरी म्हणते की हो हो मम्मा त्यांना मासे आवडले. खुश होत पमा म्हणते आवडले ना मग बरं झालं बाई. आणि पमा आता त्यांना आतमध्ये बोलावून आतमध्ये जाताच आता आसावरी समायराला समजाते आणि म्हणते की मम्माला सांगू नको कारण तिला ना खूप वाईट वाटेल. आणि आसावरी म्हणते की सगळं आता नीट होतंय ना तर परत परत तेच आपण बोलायला नको. आणि लगेच आता इकडे समायरा म्हणते की तेजू काकूने तुम्हाला एकदम तुला भिकाऱ्यासारखं ट्रीट केलं ना हे मी मावशीला नाही सांगणार. आणि आसावरी आतमध्ये जाताच इकडे आता समायरा म्हणते की तेजू मम्माने तुला बरोबर लायकी दाखवली आणि अशीच तीही दाखवत राहणार आणि मीही दाखवत राहणार. आणि जेणेकरून तू स्वतः लग्न मोडशील. तर पुन्हा आता आसावरी बाहेर येते आणि समायराला म्हणते की समायरे आता काय म्हणालीस तू. आणि समायरा म्हणते की मी कुठे काय म्हटले. तर इकडे आता आसावरी म्हणते की मला वाटलं तू एकटीच बडबड करतेस. आणि समायरा म्हणते की मी कुठे काही नाही. आणि इकडे आता जय म्हणतो की आपल्याला ना त्या गावातल्या कार्यक्रमाला जायचं. ते ऐकून आता शर्वरीला धक्का बसतो आणि शर्वरी म्हणते शायनर तू बदललास आणि आज चक्क तू गावातल्या कार्यक्रमाला जायचं म्हणतोस. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की काटा चमच्याने खाणारा माणूस गावातले गटारे पायाने ओलांडणार आहे का. आणि शर्वरी म्हणते की तू स्वतःच्या कपड्याला धूळसुद्धा लागू देत नाहीस. आणि इकडे आता जय म्हणतो की मीच परब या गावी आलो होतो बिझनेस करायचा म्हणून. आपला बिझनेस करायचा आणि निघायचं असं समजून. जय म्हणतो की पण इथल्या माणसांना भेटून त्यांच्यातला आपलेपणा बघून प्रेम करणारी माणसं मी आज बघत असल्याचे आता जय बोलतो. आणि म्हणून त्यासाठी मला कार्यक्रमाला जायचंय. आणि जय म्हणतो की माझ्यासाठी ना हे खूप स्पेशल आहे. जय म्हणतो बिझनेसमध्ये आल्यापासून सगळी नाती माझ्यापासून डील झाली होती. आणि लगेच आता एकटक नजरेने शर्वरी जयकडे बघते. तर चुटकी वाजवत जय म्हणतो काय लक्ष नाहीये का तुझं. तर आता जय शर्वरी भानावर येते आणि गालाला हात लावत शर्वरी म्हणते की खरं तर मला कळतच नाहीये शायनर कोणता आहे. दिवसभर चिडचिड करणारा ॲटिट्यूड दाखवणारा तो खरा जय की आत्ताच्या साध्या शर्ट पॅन्ट मधला खरा जय मला तेच कळत नसल्याचे आता शर्वरी बोलतात. जय खुश होतो आणि जय म्हणतो की चला आपल्याला कार्यक्रमाला जायचे. आणि शर्वरी अवाक होऊन जयकडे बघत आता दोघीही कार्यक्रमाला येतात. आणि इकडे आता तिथे ती माणसे जमलेली असतात आणि देवाची पूजा चालू असते. आणि लगेच तो माणूस म्हणतो की आज आषाढी महिन्यातला शेवटचा दिवस आणि यानंतर श्रावण महिना येतो. जिकडे तिकडे सणवार सुरू होतात तेव्हा आजची पूजा ही तुम्ही करा. आणि जय शर्वरीला आगत करून आता ते पूजेसाठी बोलावतात. तर जय शर्वरी आता देवासमोर येतात आणि दोघेही देवासमोर येऊन आता मनोभावे आता देवबाप्पाच्या आता पाया पडतात. आणि पाया पडता क्षणी शर्वरी जयकडे तर जय शर्वरीकडे बघतो.
आणि त्यानंतर घडलेली असते ती भयानक घटना. जय आणि शर्वरी जाऊ लागताच आता मुसळधार पाऊस होतो आणि त्या पावसामध्ये जय आणि शर्वरी भिजतात. आणि तेवढ्यात आता एक घर दिसता क्षणी आता जयला सणकण ताप आलेला असतो. तर ते बघून शर्वरी आता त्या घरातल्या माणसाला बोलावते. तर ते आजोबा बाहेर येतात. तेव्हा शर्वरी म्हणते की आम्ही जरा इथे थांबू शकतो का, बाहेर पाऊस चालू आहे आणि यांना सणकून ताप आला आहे. तर ते आजोबा म्हणतात की या ना. आगत करून आजोबा त्यांचे स्वागत करतात. आणि जयला ताप आल्यामुळे आता शर्वरी ही जयचे हात चोळते आणि त्यानंतर आता प्रेमाने शर्वरी ही आता चुलीवरती आता जयला आता काढा करून देते. तर त्याच वेळेस आता शर्वरीने कपडे भिजल्यामुळे आता नऊवारी काष्टी साडी नेसलेली असते. आणि त्यानंतर आता जयचे सुद्धा कपडे बदलून आता जयच्या कपाळावरती शर्वरीने मिठाच्या पट्ट्या ठेवलेल्या असतात आणि जयचा ताप उतरलेला असतो. त्यानंतर आता शर्वरी ही तिथेच असलेली चूल पेटवते आणि जयसाठी चहा तयार करते आणि तो चहा जयला देत. आता शर्वरी म्हणते की खूप घाबरले होते मी आणि पावसामुळे तुला खूप ताप आला होता सणकून. बरं झालं ते आजोबा भेटले आणि आपल्याला त्यांनी मदत केली. आणि शर्वरी म्हणते की तुला काहीच आठवत नाही का. तर जय म्हणतो की मला फक्त तू आठवते. आणि ते ऐकून शर्वरी जयकडे बघते. तर जय खऱ्या अर्थाने पडलेला असतो तो शर्वरीच्या प्रेमात. आणि जिकडे तिकडे जयला फक्त शर्वरी दिसत असते. आणि आता शर्वरी ही जयकडे बघते. तर खऱ्या अर्थाने जय आणि शर्वरी यांच्या प्रेमाची लव्ह स्टोरी सुरू झालेली असते.